नमस्कार मित्रांनो. अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये रमा अबोलीला सांगते की ठीक आहे, मी त्याला वेळ द्यायला तयार आहे, परंतु माझी त्याला एक विनंती आहे. त्याला म्हणावं, तुला राघूच्या सासरच्यांची माफी मागावीच लागेल आणि माझं बोलणं झालंय आईंशी. त्या हे घर अंकुशच्या नावावर करायला तयार आहे. फार फार तर काय होईल ना, हे घर आपल्यापासून हिरावलं जाईल, परंतु मला माझ्या राघूचा सुखी संसार पाहायचा आहे ग. माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्याला म्हणावं, तुला काय करायचंय ते कर, परंतु माझ्या राघूच्या सुखाच्या आड येऊ नकोस, असं अबोलीला सांगून तिथून निघून जाते. तेव्हा अबोली मनाशी म्हणते की आई, तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तर दुसरीकडे नीता विजयाला फोनवर सांगते की इकडे मी सगळी तयारी केली आहे, गुरुजींशी सुद्धा माझं बोलणं झालं आहे. त्यानंतर विजया काहीतरी सांगते तेव्हा नीता खुश होत म्हणते की होय, तू बरोबरच बोलत आहे. एकदा की उद्याचं हे लग्न पार पडलं ना, मग पल्लवी सुद्धा अंकुशची त्या अबोली इतकीच बायको असेल, तेही कायद्याने. आणि मग अंकुशची मेमरी जरी परत आली ना, तरी काहीही फरक पडत नाही. फक्त उद्याचं हे लग्न एकदा निर्विघ्नपणे पार पडू देत, असं म्हणत आता फोन कट करते. आणि त्यानंतर खुश होत स्वतःशी म्हणते की बिचारी अबोली ज्या सुखासाठी आयुष्यभर झगडत राहिली ना, ते सुख सुद्धा तिच्या नशिबात नाही. तर इकडे आता शिंदेंच्या घरी रमा घराचे पेपर्स अंकुशकडे देत म्हणते की तुला हेच हवं होतं ना, आणि आता मी सांगतेय तसं करायचं. उद्या मी क्रिशच्या आईला घरी बोलावलेलं आहे. त्या आल्यावर हात जोडून त्यांची माफी मागायची. राघू आणि क्रिशचं लग्न पुन्हा एकदा जुळवून द्यायचं. अरे, ती तुझी बहीण आहे, तू पुन्हा तिच्या सुखाच्या आड येता कामा नये, असं स्पष्टपणे सांगते. आजी खूप रडत असते आणि रडतच अंकुशला म्हणते की अंकुशा, आता तुझा आत्मा शांत झाला का रे? एक निघालास रे तू. अरे, तुझ्यासाठी काय वाटलं होतं आणि काय निघालास? इतक्या खालच्या थराला कसा रे गेलास? रेवणनाथा, काय रे, तू मला आजचा हा दिवस दाखवलास, असं म्हणत खूप रडू लागते. ते ऐकून आता खोट्या अंकुशला देखील खूप वाईट वाटतं. तो काही बोलायला जाणार तेच राघू म्हणते की दादा, बरं झालं यावेळेस तू माझ्याकडनं राखी बांधून घेतली नाहीस. अरे, तू काय माझं रक्षण करणार? तू तर मला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीयेस. तर मला तुला दादा म्हणायची ही लाज वाटते. तू तर भाऊ या शब्दाला कलंक आहेस, कलंक, असं अंकुशला ऐकवते. आणि त्यानंतर रमाला येऊन म्हणते की आई, ऐक माझं, हे सगळं करायची काहीही गरज नाही. मला नाही करायचं हे लग्न. आणि अगं, मी बोलेन क्रिशशी, तो घेईल समजून, परंतु या असल्या भावाला हे घर देण्याची काहीही गरज नाही. तू त्याला घरातून बाहेर काढायचं सोडून हे घर काय देतेस? तेव्हा रमा राघूला म्हणते की हे बघ राघू, आमच्या सगळ्यांसाठी तुझं सुख सोडून काहीही महत्त्वाचं नाहीये. हे घर घ्यायचंय ना तर घेऊ देत. आणि तसंही तुझं लग्न झाल्यानंतर मी या घरात राहणार नाही, आईंना घेऊन कुठेतरी लांब निघून जाणार आहे. तर काका आता रडतच खोट्या अंकुशला म्हणतात की अंक्या, अरे, मी तुला माझा पुतण्या कमी आणि मित्र जास्त मानलं होतं रे, परंतु तुझी तर ती पात्रताच नाहीये. वहिनी अहो, हा इतका कसा उलट्या काळजाचा निघाला? शेवटी तू आम्हाला घराबाहेर काढलंसच ना. आजी रडतच म्हणते, माधवा, अरे नको त्रास करून घेऊस. त्याला हे घर मिळालं, त्याचं समाधान झालं, त्याला हवं ते मिळालं, आता आपण त्याचे कोणी नाही रे बाबा, असं म्हणत आजी खूप रडत असते. हे सगळं पाहिल्यानंतर अंकुशला देखील मनातून खूपच वाईट वाटतं, परंतु दुसऱ्याच क्षणी तो स्वतःच्या इमोशनवर ताबा मिळवतो आणि रमाच्या हातातील पेपर घेत म्हणतो की फायनली मला हवं ते तुम्ही केलंत. आता मी सुद्धा क्रिशच्या आईची माफी मागायला तयार आहे, म्हणजे आपण आपल्या राघूचं लग्न थाटामाटात लावून देऊ, असं बोलत खुश होत असतो. आणि तेव्हाच अबोली येऊन त्याच्या हातातील ते घराचे पेपर्स हिसकावून घेते. सांगते की सर, तुम्ही नका मागू माफी. त्यानंतर आता अबोली ते पेपर्स जाऊन आजीकडे देते आणि रमाला येऊन म्हणते की आई, तुम्ही सरांना घर देण्याचा हा निर्णय घेतलाय, तो खूप चुकीचा आहे. या घरावर आजीचा, तुमचा, राघूचा, नीताताईंचा, सगळ्यांचाच हक्क आहे आणि त्यानंतर सरांचा. त्यामुळे कुणावरही अन्याय व्हायला नको.
रमा म्हणते की अगं जाऊ देत हे घर, मला राघूच्या सुखापुढे काहीही महत्त्वाचं नाही, या घराचं काहीही वाटत नाही. तेव्हा अबोली सांगू लागते की आई, माझं क्रिशच्या आईशी बोलणं झालं आहे. मी त्यांना सांगितलंय की अंकुश सरांची मेमरी नुकतीच परत आली आहे, त्यामुळे त्यांना मागच्या सगळ्या गोष्टी आठवत नाहीये. त्यांना खात्री पटावी म्हणून मी त्यांचं डॉक्टरांसोबत सुद्धा बोलणं करून दिलंय आणि त्यांचा देखील यावर विश्वास बसला. त्यांची कुठलीच हरकत नाहीये, त्यांची फक्त एवढीच इच्छा आहे की अंकुश सर लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून. आता ते ऐकताच अंकुश चिडूनच म्हणतो की म्हणजे त्यांच्यासमोर मला वेडं ठरवलंस तर, त्याच्यासमोर मला वेडं भासवलंस तर, असा अबोलीला प्रश्न करतो. तेव्हा अबोली सांगते की सर, जरी मी हे केलं नसतं तरी हा प्रश्न सगळ्यांसमोरच उभा राहिलेला होता की जो भाऊ बहिणीच्या साखरपुड्याची सगळी काही तयारी करतो, ऐनवेळी गायब होतो आणि नंतर दारू पिऊन येऊन तमाशा करतो, असं का? आता त्याच भावाला घराचे पेपर्स हवे आहेत, ही चाळ पाडण्याचा तो विचार करतोय. सांगा ना सर, असं का? आणि ज्या आईने आपला मुलगा गमावला होता, तो मुलगा परत आल्यानंतर तिला किती आनंद व्हायला हवा, परंतु तीच आई त्या मुलाला घरातून बाहेर जायला सांगतेय. अर्थ तुम्ही कुठेतरी चुकताय ना सर, तुम्ही स्वतःच नीट विचार करा. सर, काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो आपल्या सगळ्यांना मिळून सॉल्व करायचा आहे. कधी कधी तर तुम्ही असं वागताना की असं वाटतं की तुम्ही अंकुश सर नाहीच आहात, असं सर्व काही आता खोट्या अंकुशला समजावत असते. तर नीता आता बाहेरूनच दरवाजाशी उभं राहून हे सगळं बोलणं ऐकत असते. तर अबोली पुढे अंकुशला म्हणते की दुसरी बाजू ही आहे की कदाचित अचानक तुम्हाला सगळं आठवल्यामुळे हे सगळं घडू शकतं, म्हणूनच सर आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागेल, उपचार घ्यावे लागतील. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, माझंच काय घरातील सगळ्यांचंच तुमच्यावर प्रेम आहे आणि माझी खात्री आहे तुमचं सुद्धा सगळ्यांवर तितकंच प्रेम आहे सर, परंतु नका काळजी करू, असं म्हणत ती आता अंकुशचा हात हातात घेत म्हणते की आय लव्ह यू सर, मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही नक्की बरे व्हाल, आपण डॉक्टरांकडे जाऊयात, उपचार घेऊयात. तर मला माहिती आहे तुम्ही मनातून ना खूप चांगले आहात, कदाचित तुम्ही हे जे काही वागताय ना याचा तुम्हाला खूप त्रासही होत असेल आणि सर समजूच शकते, तुमची मेमरी परत आलीये परंतु सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत नाहीये ना, म्हणूनच हे सगळं घडत असणार. त्या आपण जाऊन डॉक्टरांना भेटूयात, तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, असं अतिशय प्रेमाने अंकुशला समजावत असते. आणि ते ऐकल्यानंतर नीता वैतागत मनाशी बोलते की मला वाटलंच होतं ही अबोली काहीतरी करणार. आता उद्या लग्न आहे आणि ही अंकुशला घेऊन डॉक्टरांकडे जाणार, त्या मलाच हे सगळं थांबवावं लागणार. आणि ती लगेच आत येऊन अबोलीला सांगते की तू उद्या अंकुशला घेऊन डॉक्टरांकडे जातीये, परंतु हे कसं शक्य आहे? अंकुशला पल्लवी सोबत तिच्या बहिणीच्या लग्नाला नाही का जायचंय? तेव्हा अबोली बोलते, हो मी विसरलेच होते आणि हरकत नाही सर, आपण परवा जाऊयात, असं सांगून आता ती खोलीत निघून जाते. तेव्हा आता सचित मनाशी विचार करतो की अबोली, मी काहीही केलं, कसाही वागलो तरीही तू माझ्यावर रागवत नाहीस, मला निर्दोषच मानतेस. आता तुझ्या मनात माझ्याबद्दल राग निर्माण करण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे पल्लवीशी लग्न. तेव्हाच तुला कळेल की मी अंकुश नाही तर सचित आहे. त्यामुळे आता मला पल्लवीशी पुन्हा एकदा लग्न करावंच लागणार, असा तो विचार करत असतो. त्यानंतर काही वेळाने रमा आणि अबोली खोलीत असतात. तेव्हा रमा अतिशय प्रेमाने म्हणते की अबोली, किती सगळं सहन करतेस ग, काल अंकुशने इतका राडा घातला तरीही तू त्याला समजून घेतलंस. कधी कधी ना मला तुझ्या या विश्वासाचं ठाम असण्याचं खूप कौतुक वाटतं. तू त्याला किती सांभाळून घेतेस. तुझ्या जागी जर मी असते ना तर मला नसतं ग जमलं हे सगळं. अंकुश तर इतका बदललाय ना की तो ओळखायला येईनासा झालाय, तरीही तू खंबीरपणे उभी आहेस. मला ना तुझ्या या हिमतीची दाद द्यावीशी वाटते अबोली, असं अतिशय अभिमानाने अबोलीला सांगत असते. तर दुसरीकडे नीता आता सचितला म्हणते की सर अहो, तुम्हाला फक्त थोडी हिंमत दाखवायची होती. तेव्हा आता सचित वैतागत म्हणतो, काय हिंमत दाखवायची होती
होती. एकतर जे माझ्या स्वभावात नाहीये ते तुझं आणि विजयाचं ऐकून मी वागतोय आणि मी इतकं वाईट वागून सुद्धा ती अबोली आणि तिचे घरचे माझ्याशी किती चांगलं वागताय, मला सांभाळून घेताय, माझ्या सगळ्या चुकांना पोटात घालताय. या सगळ्याचं ना मला आता दडपण यायला लागलंय नीता. म्हणूनच मी आता ठरवलंय की हे सगळं बस झालं. यापेक्षा जास्त मी त्यांच्याशी वाईट नाही वागू शकत. मी आता अबोलीला जाऊन सरळ सरळ सांगणार आहे की मला काहीही आठवत नाही, मी अंकुश नाही तर सचित राजेच आहे, हे सगळं एक नाटक आहे. जर का गरज पडली ना तर पाया पडून मी त्यांची माफी मागेल आणि मला खात्री आहे की ती लोक मला नक्कीच माफ करतील. ती खूप चांगली माणसं आहेत असं नीताला स्पष्टपणे सांगतो आणि ते ऐकताच नीता तर मनातून खूपच घाबरून जाते. दुसरीकडे अबोली देखील रमाला सांगते की आता जे समोर येईल ना त्याचा सामना आपल्याला करावाच लागेल आणि आई, त्यांच्यातील चांगुलपणा अजूनही जिवंत आहे. आजच बघा ना, जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पेपर्स दिले आणि मी ते पेपर्स त्यांच्या हातातून घेतले ना तेव्हा त्यांची पकड खूप ढिली होती. त्यांना सुद्धा मनातून कुठेतरी वाटत होतं की हे सगळं खूप चुकीचं आहे. तर बघा ना आई, आज त्यांनी तमाशा केला असता, रागराग केला असता, परंतु नाही, त्यांनी शांतपणे सगळं काही ऐकून घेतलं. आणि आई, माणसं बदलायला वेळ लागतो. मला खात्री आहे की एक दिवस आपले पूर्वीचे अंकुश सर आपल्या सोबत असतील. त्यांच्यातील चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जोपर्यंत माझा हा विश्वास आहे ना तोपर्यंत मला कुठलीच भीती नाही. आई, तुम्ही बघा, मी लवकरच त्यांच्यातील चांगल्या माणसाला बाहेर काढेल. मी पुन्हा एकदा पूर्वीचे अंकुश सर आपल्या सोबत असतील असं खुश होत रमाला सांगते. तेव्हा रमा देखील हसतच म्हणते की तुझ्या या विश्वासाला तडा जाऊ नये ना, एवढीच देवाकडे प्रार्थना आहे. तर पुढील भागात पल्लवी लग्नासाठी छान तयार झालेली असते. अबोली तिच्याकडे येते आणि हसतच म्हणते की तुला खरं सांगू का, मला तर असं वाटतंय की आज तुझ्या बहिणीचं नाही तर तुझंच लग्न आहे आणि मी ना तुझी करवली आहे. पल्लवीला खूपच वाईट वाटत असतं. नंतर मंदिरात विजया आणि नीता अंकुश आणि पल्लवीचं लग्न लावून देत असतात. अंकुशचा चेहरा मात्र खूपच काळजीत असतो, तो खूपच टेन्शनमध्ये असतो. तर इकडे अबोली जेव्हा देवाला नैवेद्य दाखवायला जाते तेव्हा तिच्या हातातून कुंकवाचा करंडा खाली पडतो आणि अबोलीला खूपच टेन्शन येतं. आता मित्रांनो, अबोली अंकुशचं हे लग्न थांबवू शकेल का, हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.